जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाची चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही हॉटेल, रेस्टॉरंट, धाबा, बेकरी, क्लाउड किचन किंवा ऑनलाईन फूड व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही ग्राहक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण महाराष्ट्र शासनाने अन्न सुरक्षा संदर्भात नवीन नियम लागू केले आहेत। हे नियम न पाळल्यास मोठा दंड, परवाना रद्द आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये कारावासाचीही शिक्षा होऊ शकते। मग हे नवीन नियम नेमके कोणते आहेत, कोणाला लागू आहेत आणि नियमांचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होऊ शकते याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने म्हणजेच एफडीएने महाराष्ट्र अन्न सुरक्षा नियम 2026 लागू केले आहेत। या नियमांचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे हा आहे। तसेच अन्न व्यवसायामध्ये पारदर्शकता आणणे आणि ग्राहकांचे आरोग्य जपणे हे देखील या नियमांचे उद्दिष्ट आहे। हे नियम फसाई आणि महाराष्ट्र एफडीए यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात आले आहेत। आता हे नियम कोणाला लागू आहेत बघूया। हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅन्टीन, कॅफेटेरिया, बेकरी, मिठाई दुकाने, केटरिंग सेवा, फूड कोर्ट, ज्यूस बार, क्लाउड किचन आणि ऑनलाईन फूड ब्रँड या सर्व व्यवसायांना हे नियम लागू आहेत। आणि या सर्व व्यवसायांकडे वैध फसाई परवाना किंवा नोंदणी असणे बंधनकारक राहणार आहे। सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे वारंवार वापरलेल्या खाद्यतेलाच्या पुनर्वापरावर बंदी। अनेक ठिकाणी एकाच तेलांमध्ये वारंवार पदार्थ तळले जातात, त्यामुळे त्या तेलामध्ये हानिकारक रसायने तयार होतात। आता नवीन नियमांनुसार वारंवार वापरलेले तेल पुन्हा वापरता येणार नाही। तेलाची गुणवत्ता नियमित तपासली जाईल। निकृष्ट तेल स्वयंपाकासाठी वापरण्यास बंदी असेल। वापरलेले तेल रुको योजनेअंतर्गत बायोडिझेल निर्मितीसाठी देता येईल। नाल्यात किंवा उघड्यावर तेल टाकल्यास कारवाई होऊ शकते। मित्रांनो, पिण्याच्या पाण्याबद्दल कोणते नियम आहेत बघा। आता ग्राहकांना सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक राहणार आहे। फक्त बाटलीबंद पाणी खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही। आरो किंवा UV शुद्ध केलेले पाणी उपलब्ध असावे। पाण्याची गुणवत्ता नियमित तपासणे आवश्यक असेल। ग्राहकांसाठी माहिती फलक लावणे देखील बंधनकारक असेल। क्लाउड किचन आणि ऑनलाईन फूड व्यवसायांसाठी सुद्धा नवीन नियम लागू केले आहेत। ऑनलाईन फूड व्यवसायांमध्ये वाढ झाल्यामुळे क्लाउड किचनवर विशेष लक्ष दिले जाणार आहे। नवीन नियमांनुसार प्रत्येक किचनकडे स्वतंत्र फसाई परवाना असणे आवश्यक आहे। परवाना क्रमांक, बिल आणि पॅकेजिंगवर नमूद करणे बंधनकारक आहे। सुरक्षित आणि सीलबंद पॅकेजिंग वापरणे आवश्यक आहे। शिल्लक शेल्फ लाईफची माहिती ग्राहकांना देणे आवश्यक राहील। मित्रांनो, एवढेच नाही तर अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी देखील काही नियम लागू करण्यात आले आहेत। नियमित वैद्यकीय तपासणी, स्वच्छ गणवेश वापरणे, टोपी आणि हातमोजे वापरणे, धूम्रपान व तंबाखू सेवनास बंदी आणि फॉस्टॅग अन्न सुरक्षा प्रशिक्षण घेणे हे गरजेचे असणार आहे। मित्रांनो, तापमान नियंत्रणाचे नियम काय आहेत बघा। अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य तापमान राखणे अत्यंत आवश्यक आहे। गरम अन्न 60 डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात ठेवावे। थंड अन्न 5 अंश डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवावे। गोठवलेले पदार्थ योग्य तापमानात साठवावेत। कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवावे। फिफो म्हणजेच फर्स्ट इन फर्स्ट आउट पद्धतीचा वापर करावा। आता वर्तमानपत्रामध्ये अन्न देण्यास बंदीबाबत काय नियम आहेत बघा। वडापाव, भजी, समोसे यांसारखे पदार्थ वर्तमानपत्रामध्ये देण्यास आता बंदी राहणार आहे। कारण वर्तमानपत्रातील शाई आणि रसायने अन्नामध्ये मिसळून आरोग्यास हानी पोहोचवू शकतात। त्यामुळे फूड ग्रेड पेपर वापरणे आवश्यक आहे। प्रमाणित पॅकेजिंग साहित्य वापरणे बंधनकारक आहे। आता मेनूमध्ये पारदर्शक माहिती देणे बंधनकारक आहे। ग्राहकांना योग्य माहिती मिळावी यासाठी मेनूमध्ये विशेष माहिती स्पष्ट करणे आवश्यक आहे। पदार्थातील कॅलरी, अलर्जन्य माहिती, शाकाहारी किंवा मांसाहारी चिन्ह, आवश्यक पोषण माहिती देणे बंधनकारक आहे। नियमांचे उल्लंघन केल्यास काय दंड कारवाई होऊ शकते बघा। परवान्याशिवाय व्यवसाय यासाठी मोठा दंड, निकृष्ट दर्जाचे अन्न यासाठी दंड आणि कारवाई, अस्वच्छ प्रक्रिया यासाठी दंड, ग्राहकांची दिशाभूल करणे यासाठी कठोर कारवाई, गंभीर प्रकरणांमध्ये परवाना निलंबन किंवा रद्द, गंभीर आरोग्य हानी झाल्यास कारावासाची शिक्षा। या सर्व नियमांचे उल्लंघन केल्यास दंड, कारवाई आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते। ग्राहकांसाठी महत्त्वाचे, तुम्ही ग्राहक म्हणून खालील बाबी नक्की तपासा। फसाई परवाना आहे का,
स्वच्छता आहे का, सुरक्षित पाणी उपलब्ध आहे का, कर्मचारी स्वच्छ आहेत का, अन्न योग्य प्रकारे साठवले आहे का, हे सर्व तुम्हाला आढळून आले नाही तर तुम्ही ग्राहक म्हणून तक्रार करू शकता. मित्रांनो, अन्न सुरक्षेशी संबंधित तक्रार तुम्ही हेल्पलाईन क्रमांक 1800222365 यावर फोन करून तक्रार करू शकता. jc-foodhq@gov.in यावर ईमेलद्वारे सुद्धा तक्रार नोंदवू शकता आणि फूड सेफ्टी कनेक्ट ॲपच्या माध्यमातून सुद्धा तक्रार करू शकता. तसेच जवळच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयात देखील तक्रार करता येते. मित्रांनो, हेल्पलाईन क्रमांक, ईमेल आणि फूड सेफ्टी कनेक्ट ॲपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तक्रार करू शकता. मित्रांनो, महाराष्ट्र अन्न सुरक्षा नियम 2026 हे नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी करण्यात आलेले महत्त्वाचे पाऊल आहे. अन्न व्यावसायिकांनी हे नियम पाळल्यास ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि व्यवसायाची विश्वासार्हता अधिक मजबूत होईल. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या आणि अपडेट्सच्या माहितीसाठी माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.